तर राष्ट्रपती भवनाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतो। एक एक करून मान्यवर या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि राष्ट्रपती भवनाच्या बाहेरचा हा संपूर्ण परिसर असा मान्यवरांनी फुलून गेलाय। तर पवन कल्याण हे देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पवन कल्याण यांच्या पक्षानं देखील जनसेना पक्ष यांनी देखील मोठी कामगिरी या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि राष्ट्रपती भवन आता नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्या शपथविधीसाठी सज्ज झालंय। पवन कल्याण यांच्या पक्षाला देखील एक मंत्रीपद मिळणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा शपथविधी सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। ही थेट दृश्य आपण इथे पाहतो। निर्मला सीतारामन यांनी यावेळेला निवडणूक लढवली नाही, मात्र त्या या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत। तर शिवराज सिंग चौहान या ठिकाणी दाखल झाले। विदिशा मतदारसंघातून जवळपास 8,21,000 मतांनी त्यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। नक्कीच तर राष्ट्रपती भवनाबाहेर आपण पाहतोय की एक एक मंत्री आता या ठिकाणी दाखल होत आहेत, जे मंत्रिपदाची आज शपथ घेणार आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय शिवराज सिंग चौहान, अश्विनी वैष्णव, एस जयशंकर, त्याचबरोबर निर्मला सीतारामन हे या देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती नरेंद्र मोदी यांची। अवघ्या तासाभरामध्ये नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। रामदास आठवले यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। रामदास आठवले यांना सुद्धा एक राज्यमंत्री पद या ठिकाणी मिळणार आहे। ते देखील इथे शपथ घेणार आहेत और उत्सुकता 2014, 2019 आणि आता 2024 असं सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले हे एनडीए मध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। कुमार शैलीमध्ये शेरो शायरी करणं आणि या संसदेमध्ये एक हलका फुलका वातावरण तयार करणं यासाठी रामदास आठवले ओळखले जातात। तर रामदास आठवले आपल्या कुटुंबियांसह या सोहळ्यासाठी दाखल झाले। वो भी पधारने वाले हैं। पवन कल्याण हे देखील आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आगमन होगा। एनडीएच्या सेंट्रल हॉल मधील बैठकीमध्ये आपण पाहिले की पवन कल्याण यांनी और नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवताना सबको है, पूरे देश को है। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्येच आहेत आणि आता राष्ट्रपती भवन परिसरामध्ये ते दाखल झाले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये सगळ्यात मोठं वचन असलेले देवेंद्र फडणवीस आता या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत। वैश्विक लोकतंत्र का स्तंभ रहा है। आजादी के बाद से 18 चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत। 10 लाख से अधिक स्थानीय स्वसरकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळातच आता या सोहळ्यासाठी इथे पोहोचतील। हम दुनिया में एकमात्र राष्ट्र हैं जिसने हर वयस्क नागरिक को स्वतंत्रता के बाद पहले दिन से मतदान का अधिकार तर महाराष्ट्रामधून आपण पाहतोय की नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले तर ही प्रचंड गर्दी आपण पाहतो आहोत या ठिकाणी राष्ट्रपती भवनासमोर जमा झालेली आहे। नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठीची निमंत्रितांची ही गर्दी। तर शंकराचार्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे या सरकारला आशीर्वाद देण्यासाठी। तर मोदी 3.0 अर्थात हॅट्रिक केलेली आहे मोदींनी। तौर पर धर्मनिरपेक्ष राष्ट्र रहा है, वहां अपने आध्यात्मिक गुरुओं के प्रति मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं आज के समारोह में। तर राष्ट्रपती भवनामध्ये एक एक करून आता पाहुण्यांचं आगमन झालंय। अवघा 1 तास उरलेला आहे या शपथविधी सोहळ्यासाठी आणि शंकराचार्यांचं देखील आगमन झालंय। या नव्या सरकारला आशीर्वाद देण्यासाठी शंकराचार्य या सोहळ्यामध्ये इथे उपस्थित आहेत। नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये उद्योग, सामाजिक कार्य, त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातील अनेक तज्ञ मंडळी अशा अनेक मान्यवरांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। कला, क्रीडा आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत। राष्ट्रपती भवनासमोरची ही संध्याकाळ आणि या संध्याकाळची ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रचंड गर्दी या शपथविधी सोहळ्यासाठी झाली आहे। जम्मू से सांसद हैं इस बार 18वीं लोकसभा में। प्रोटोकॉल के हिसाब से अब सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ या ठिकाणी नरेंद्र मोदी घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय। विनोद तावडे हे देखील आता या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी इथे पोहोचले। आज के इस समारोह को भी
इतिहास में दर्ज करता हुआ। The swearing in तर ceremony भाजपसाठी of the हा Prime एक Minister of ऐतिहासिक India असा सोहळा कारण सलग is akin to तिसरी a टर्म vibrant आणि bouquet, तिसऱ्यांदा rich in नरेंद्र मोदी diversity या and ठिकाणी unity. पंतप्रधान The पदाची grounds शपथ घेणार of आहे. Rashtrapati Bhavan start to fill with people from all walks of life.